या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। दिलीप माने हे राज्यातील अनुभवी आणि अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जातात। त्यांनी अनेक वर्षे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात काम केले असून आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघातील विकास कामे, सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या समस्या विधानसभेत प्रभावीपणे मांडल्या। ग्रामीण विकास, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि शेतकरी प्रश्नांवर त्यांचा विशेष भर राहिला। पक्षप्रवेशानंतर बोलताना दिलीप माने यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेले विकास कार्य, महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजना यामुळे प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता भाजप सोबत काम करणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनीही माने यांचे स्वागत करत आगामी काळात संघटनात्मक बांधणी आणि जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम केले जाईल असा विश्वास व्यक्त केला। दिलीपराव माने यांच्या भाजप प्रवेशामुळे संबंधित मतदारसंघासह राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।